त्यांचं नाव घेऊन मी त्यांना मोठं करायला मागत नाही। आणि असलंच तर एका खासदाराची ती चूक नाही, परंतु आपण लक्षात घ्या की जेव्हा दानिश अली भाषण करत होते, दानिश अलीने जे भाषण केलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रावरती जर का आपलं यान उतरलं असेल तर त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींचं नसून इस्रोच्या संशोधकांचं आहे, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आहे। आणि ह्याचा राग आल्यामुळे बीजेपीच्या एका खासदाराने दानिश अली जे धर्माने मुस्लिम आहे त्यांच्यावरती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, अत्यंत जातीयवादी भाषेमध्ये संसदेमध्ये भर सभागृहामध्ये त्यांच्यावरती शिव्या वाहिल्या आणि हे सर्व सभागृह बघत होतं। लक्षात घ्या की देशाच्या संसदेमध्ये जेव्हा एखादा खासदार भाषण करतो तेव्हा त्याला अनेक प्रकारचं संरक्षण आहे। सरकारवरती, सरकारच्या मंत्र्यांवरती कितीही कडक आणि कठोर टीका केली तरी त्याच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, अशा प्रकारचा कायदा आहे। याचं कारण असं की या संसदेमध्ये जे आपलं विचार स्वातंत्र्य आहे, जे आपलं भाषेचं स्वातंत्र्य आहे हे जपलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांना कितीही विरोधी विचार असेल तरी ते मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं संविधानाचा कायदा सांगतो। परंतु आमच्या हे लक्षात आलं त्या ठिकाणी की तो भाजपचा खासदार त्या ठिकाणी दानिश अलींवरती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, जातीय भाषेमध्ये बोलत असताना देखील त्या ठिकाणी त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही। देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी माफी मागितली ती अशी मागितली की जर का कोणाला ठेच लागलेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। अरे ठेच लागण्याचाच तो सर्व विषय आहे। आपण लक्षात घ्या की आपण मराठवाड्यामध्ये अनेक मोर्चे काढले की या ठिकाणी ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत, मुसलमानांच्या विरुद्ध ज्या प्रकारचं जातीय विष पेरलं जात आहे, ज्या प्रकारे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, त्यांना जीवानिशी मारलं जात आहे, तिथे साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये देखील आपण बघतो आहे की सोशल मीडियावरती आपली मुसलमानांची जी अकाउंट्स आहेत ती हॅक करून त्याच्यामधून विष जहर पेटवण्याचं काम त्या ठिकाणी हिंदू माणूस करतो आणि त्याच्यावरती राग येऊन त्या सातारा जिल्ह्यामध्ये पुसे सावळी या ठिकाणी एका तरुण इंजिनियरचा मुस्लिम धर्माने आहे एवढाच त्याचा दोष, त्याने काहीही केलेलं नाही। त्याच्या आजूबाजूचा जो सर्व इतर धर्मीय समूह आहे तो त्याच्या मृत्यूने हादरला, अशी परिस्थिती आहे। परंतु या ठिकाणी आपण बघतो आहोत की हे जे विष पेरलं जात आहे इथे, याला जर का कोण खतपाणी घालत असेल तर ते भाजप घालत आहे। आजही खासदार तुमचा त्या ठिकाणी भर संसदेमध्ये एका मुस्लिम खासदाराच्या विरुद्ध इतकं गलिच्छ बोलतो, परंतु त्याला निलंबित करण्याचं, त्याला सस्पेंड करण्याची कारवाई सभागृहामध्ये होत नाही। सभागृहाचे जे सभापती आहेत ते असं म्हणतात की परत जर का त्यांनी या प्रकारची असं जर का बोलले तर त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे। खरं म्हटलं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व बाजूने होत आहे, परंतु ती कारवाई करायला तयार नाहीत। एक लक्षात घ्या की ज्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठलंही योगदान दिलं नाही ते RSS आणि त्यांची संपूर्ण पिलावळ ही आपल्या देशामध्ये निरपराध लोकांवरती गोळ्याही झाडत आहे आणि त्यांना शिवीगाळही करत आहे। शिवीगाळ करण्यासाठी आणि गोळ्या झाडण्यासाठीच यांची सगळी संपूर्ण संस्कृती आहे। आज ज्या महामानवाचा, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे, यांना गोळी घालून जीवानिशी मारण्याचं काम ज्या नथुरामने केलं, त्या
नथुरामचे गोडवे गाण्याचं आणि त्यांचे पुतळे उभारण्याचं आजही काम बीजेपी लोकचे लोक करत आहेत आणि वरती आपल्याला देशभक्तीचे धडे देत आहेत। प्रत्यक्षात यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईमध्ये काहीही केलेलं नाही। केलेच असेल तर ब्रिटिशांना या ठिकाणचे जे क्रांतिकारक होते त्यांच्या विरुद्ध मदत करण्याचं काम केलं। तर अशी ही संपूर्ण देशामध्ये विद्वेष पसरवणारी, समाजामध्ये भांडणं लावणारी, तेढ निर्माण करणारी संपूर्ण जी काही ही भाजप आणि RSSची पिलावळ आहे, ज्यांच्या हातामध्ये आज या ठिकाणी या देशाची सत्ता या देशातल्या जनतेने सोपवलेली आहे, त्यांना सत्तेवरून जर का खाली खेचायचं असेल तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे आज त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं एकही काम केलेलं नाही, उलट ह्या माणसाला त्रास देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। नोटाबंदीचा संपूर्ण विषय असेल, GSTचा विषय असेल, सिलेंडरचे गॅसचे भाव वाढण्याचा विषय असेल, आज आपण बघतो आहोत की इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, नवीन नोकऱ्या नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये गावोगाव आज संपूर्ण समाज हवालदिल आहे आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये भर म्हणून आज हे अशा प्रकारे गावागावामध्ये जातीय तेढ पसरवण्याचं राजकारण बीजेपी करत आहे। कशासाठी करत आहे? कारण त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि म्हणून त्यांच्या कामाच्या जोरावर आज ते निवडूनही येऊ शकत नाहीत। मग जर निवडून येऊ शकत नसतील तर मग लोकांमध्ये हिंदुत्वाच्या नावावरती भांडणं लावा, त्यांना एकमेकाची डोकी फोडायला लावा, मग वातावरण एवढं तापतं की त्याच्यावरती आपल्याला हिंदुत्वाची पोळी भासता येते। आपण लक्षात घ्या की कुठलाही देश, कुठलाही समाज अशा प्रकारे विद्वेष आणि द्वेषावरती कधीही पुढे जाऊ शकत नाही। आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आणि जो धम्म दिला त्याच्यामधून बंधुभाव, प्रेम, करुणा याचाच संदेश आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर का एखाद्या वंचित समूहाला, एखाद्या गरीब समूहाला जर का खऱ्या अर्थाने काही पुढे जायचं असेल, पुढे जाणारं राजकारण करायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये अशा प्रकारचं जे विभागणी चालू आहे त्याच्या विरोधात कंबर कसून उभं राहिलं पाहिजे। हा संदेश देण्यासाठी आपण सर्व ठिकाणी अशा प्रकारे सभांमधून सर्व लोकांना हे आवाहन करत आहोत की जर का आपल्याला या ठिकाणी यांचं राजकारण जर का मोडून काढायचं असेल, ते यशस्वी होऊ द्यायचं नसेल, हिंदुत्वाच्या नावावरती लोकांची डोकी फोडण्याचं, रक्तपाताचं आणि निरपराध माणसांची हिंसा करण्याचं राजकारण आपल्याला चालू द्यायचं नाही आणि म्हणून आपण सर्वांनी सर्व वेगवेगळ्या धर्माचे जे आपले लोक आहेत त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढवला पाहिजे आणि जेव्हा अफवा पसरवून या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी कंबर कसून उभं राहिलं पाहिजे। दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे की संसदेचं जे अधिवेशन या ठिकाणी झालं, या संसदेच्या अधिवेशनामध्ये एक महत्वाचा विषय झाला तो म्हणजे महिला आरक्षणाचा। आज देशाच्या लोकसभेमध्ये निवडून जाणाऱ्या महिलांचं प्रमाण फक्त 15% आहे, फक्त 15% आहे आणि त्यामुळे आपल्याला महिलांना राजकारणामध्ये आणायचं आहे, त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे, ही आपली भूमिका आपण प्रथमपासून मांडत आलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं ते महिलांना हक्क देण्यासाठीच मांडलेलं होतं। त्यावेळेस जेव्हा हिंदू कोड बिलाचा विषय आला तेव्हा काँग्रेसने साथ दिली नाही, म्हणून त्यावेळेस हिंदू कोड बिल पारित होऊ शकलं नाही, परंतु नंतर काँग्रेसला ते हळूहळू पास करावं लागलं। आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत, वंशज आहोत आणि म्हणून महिलांना
राजकारणामध्ये आणलं पाहिजे, समान हिस्सा दिला पाहिजे, निर्णयामध्ये हिस्सेदारी दिली पाहिजे, म्हणून आपण महिला आरक्षण बिलाच्या बाजूने आहोत. आपण स्वागत करतो की यांनी महिला आरक्षण बिल आणलं, परंतु लक्षात घ्या की हे महिला आरक्षण बिल सुद्धा कशासाठी आणलेलं आहे. कारण जरी बिल आज पास झालेलं असेल तरी हे बिल 2034 पर्यंत प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. अजून 10 वर्ष त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. कारण बरंच सारं जे काही त्याच्या पाठीमागे आहे, म्हणजे इथली जनगणना व्हायची आहे. या जनगणनेनंतर मतदारसंघांची जी रचना असते ती करायची आहे आणि त्याच्यामुळे 10 वर्ष महिलांना राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही. या प्रकारे त्यांना आरक्षण मिळणार नाही. मग हे बिल का आणलेलं आहे? हे बिल एवढ्यासाठी आणलेलं आहे की ह्या बिलाच्या नावावरती महिलांची मतं मिळवायची आहेत. महिलांनी नीट लक्षात घ्या की हे बिल खरं म्हटलं तर 1996 साली देवेगौडा सरकारने पहिल्यांदा आणलेलं होतं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत ते पारित झालेलं नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे की या बिलामध्ये ओबीसी महिलांसाठी खास कोटा असला पाहिजे अशी आपली मागणी आहे. कारण जर का त्या ठिकाणी ओबीसी, एससी, एसटी महिलांना विशेष जागा दिल्या नाहीत तर आपल्याला माहिती आहे की परत या ठिकाणची जी घराणेशाही आहे त्या यांच्याच घराण्यामधल्या ज्या बायका आहेत ज्यांच्या हातामध्ये आज सत्ता आहे यांनाच निवडून पाठवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या आरक्षण बिलामध्ये सर्व ज्या वंचित घटकांमधल्या महिला आहेत त्यांच्यासाठी तरतूद झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे बिल या देशामधल्या वंचित महिलांना न्याय देऊ शकणार नाही, सत्तेत आणू शकणार नाही. तिसरा एक महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी मांडणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील नावाच्या एका गरीब मराठा तरुणाने मध्यंतरी आंदोलन केलेलं होतं आणि आजही त्या विषयावरती गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे पाटलांना भेटही दिलेली होती. त्यांना असं म्हटलेलं होतं की तुमची लढण्यासाठी आवश्यकता आहे, तुम्ही अशा प्रकारे उपोषण करून स्वतःचा जीव पणाला लावता कामा नये, कारण तुमच्यासारख्या लढणाऱ्या माणसांची चळवळीला आवश्यकता आहे. या जरांगे पाटलांच्या विषयावरती मुंबईमध्ये मंत्रिमंडळाने एक बैठक बोलवलेली होती. सर्वपक्षीय बैठक सह्याद्री वसती रेस्ट हाऊस मध्ये बोलवली होती की ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी मी गेलेले होते. त्या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या दरम्यान मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन त्यांच्या शेजारी बसलेले होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन केलं की मंत्री महोदय आपण त्या ठिकाणी स्वतः गेलं पाहिजे, जरांगे पाटलांना जाऊन तुम्ही भेट घेतली पाहिजे आणि जरांगे पाटलांना उपोषण सोडायला लावलं पाहिजे. त्यांना जे काही हवं आहे त्याच्या दृष्टिकोनामधून काय देऊ शकता याच्याबद्दलची त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. ही आपली मागणी त्यांनी मान्य केली, आपली सूचना त्यांनी मान्य केली आणि 2च दिवसांनी नंतर मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले आणि एका अर्थाने हा प्रश्न सोडवण्याच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक महत्वाची भूमिका निभावली. परंतु आपल्यापुढे एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगायला मागते की त्या ठिकाणी जी सर्वपक्षीय चर्चा चाललेली होती त्या सह्याद्रीमध्ये त्याच्यामध्ये एक विषय असा होता की मराठ्यांना सरसकट कुणब्यांचं सर्टिफिकेट द्यायचं का, आणि हा विषय या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी मागल्या दाराने चालू होतं. त्यामुळे त्या विषयावरती मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की अशा प्रकारे मागील दारातून कुणब्याचं सर्टिफिकेट जे की वस्तुस्थिती नाही, जर का आरक्षण द्यायचं असेल तर गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा कोटा निर्माण करण्याचा
तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी कायदेशीर वाट तुम्ही शोधली पाहिजे. परंतु मागील दाराने कुणब्याची सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या कोट्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला घुसवण्याचं जर का तुम्ही राजकारण करणार असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आता हा संपूर्ण जो काही विषय आहे तो विषय त्याच वेळेस खरं म्हटलं तर सुटेल. या ठिकाणी मी या मंचावरून ही मागणी करत आहे की खरं तर आत्ताच बाळासाहेब स्टेजवर बसल्या बसल्या मला दाखवत होते की बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्या जनगणनेचा आज डेटा समोर आलेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीय एकूण लोकसंख्येमध्ये 63% मागासवर्गीय आहेत. त्यांची जनसंख्या 63% असल्याचा बिहारमधला डेटा आहे. याच्या अधिक तपशिलामध्ये आपल्याला जावं लागेल, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण देशामध्ये आज अशी जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय इकडच्या वंचित समूहांचं काय नुकसान होत आहे, त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींच्या पासून वंचित ठेवलं जात आहे, विकासाचा निधी कसा अडपला जात आहे हे समोर येणार नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे की लवकरात लवकर सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि त्याच्यामधून जो डेटा समोर येईल त्याच्यामधूनच खरं म्हटलं तर इकडच्या आपल्या हे जे समूह आहेत, ओबीसी आहेत, भटके आहेत, यांच्या विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहेत. आरक्षणाचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत. तर आज या ठिकाणी हा जो प्रचंड प्रतिसाद आपण ह्या परिवर्तन सभेला दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व लातूरकरांचं अभिनंदन करते. लातूर जिल्ह्याचे जे आपले कार्यकर्ते ज्यांनी ही सभा आज आयोजित केली त्यांचं देखील मी अभिनंदन करते आणि आपली रजा घेते. जय भीम. धन्यवाद रेखाताई ठाकूर यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर एक सूचना आहे. आपल्या या जनतेमध्ये रामलिंग सीताराम ढगे ज्यांचं नाव आहे रामलिंग सीताराम ढगे, आपली आई आपल्याला शोधत आहे. तर माझ्या हाताच्या उजव्या साईडला जी बिल्डिंग दिसत आहे तिथे येऊन थांबायचं आहे. तुमची आई तुम्हाला शोधत आहे. परत एकदा नाव सांगते, रामलिंग सीताराम ढगे. यानंतर सनाउल्ला खान यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश होत आहे. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर साहेबांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं आणि या समाजामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणावं. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, मंचकावरती उपस्थित असणारे पांचाळ शहर, अशोकरावजी हिंगे, त्याच्याच बरोबर ज्यांनी ही सर्व लातूरकरांच्या जोरावरती आजची ही सभा आयोजित करणारे सलीम सय्यदजी, सांगली जिल्हा बघत असणारे सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही, उठता उठता माझ्या कानात सांगण्यात आलेलं आहे
की पावसाची वेळ झालेली आहे आणि म्हणून थोडक्यातच मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे. या देशातले दोन महत्वाचे व्यक्ती, एक महात्मा गांधी आणि त्याच्याच बरोबर लाल बहादूर शास्त्री यांची आज असणारी जयंती आहे. अशी असणारी परिस्थिती, या दोघांना वंदन करून मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलतो. महात्मा गांधींचं नाव घेतलं तर तमाम आंबेडकरवाद्यांना जेव्हा बुद्धी नव्हती आणि कळत नव्हतं तोपर्यंत काही गोष्टी खपत होत्या. पण ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती आपण असताना मान्य केली पाहिजे. मान्य आहे की महात्मा गांधींचा असणारा अजेंडा वेगळा होता, बाबासाहेबांचा असणारा अजेंडा वेगळा होता. पण त्याच्यातला असणारा जो एक बिंदू होता, एक राजकीय स्वातंत्र्य मागत होता आणि दुसरं सामाजिक स्वातंत्र्य आल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण ह्या अख्ख्या वादामध्ये पूर्ण समूह हा बदलून गेला हे आपल्याला लक्षात आलं नाही. सत्तेचं समीकरण बदललं, नेतृत्वाचं समीकरण बदललं, विचारांची दिशा बदलली आणि एका नव्या परिस्थितीला सुरुवात झालं हे आपण लक्षात घ्या. जे परिवर्तन या दोन महापुरुषांनी केलं ते आज पुन्हा आपण बघत असाल की त्या सरा RSS BJP हा पुन्हा नव्यानं तो अजेंडा आणायला सुरुवात करते, अशी असणारी परिस्थिती आहे. जो लढा महात्मा फुलेने सुरुवात केला, शाहू महाराजांनी सुरुवात केली, त्या लढ्यातला खरा अर्थ आणि त्या लढ्यातला खरा नेता हा 1915 नंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाला. एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा, राजकीय स्वातंत्र्याचा लढा, या स्वातंत्र्याच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याने जो शूद्र होता, मनाने शूद्र होता, विचाराने शूद्र होता, शरीराने शूद्र होता, कारण का व्यवस्थेने त्याला शूद्र केलं. या शूद्र माणसाच्या हातामध्ये तिरंगा दिला, त्याला ब्रिटिशाच्या विरोधात बोंबलायला लावलं,
नुसतं ब्रिटिशाच्या विरोधात बोंबलायला लावलं नाही तर पोलिसांचा मारही खायला लावला आणि एक नवीन ऊर्जा ही सुरुवात झाली. एक नवीन ऊर्जा सुरुवात झाली. तो स्वतःला आता शूद्र म्हणून घ्यायला तयार नव्हता, तर तो स्वतःला माणूस म्हणून उभा करत होता आणि माणसाचा व्यवहार माणसाबरोबर झाला पाहिजे. या लढाईची सुरुवात झाली हे आपण असणारं लक्षात घ्या. मी असं मानतो, एका बाजूला शूद्रांच्या मुक्तीचा लढा सुरुवात झाला आणि दुसऱ्या बाजूला अतिशूद्रांच्या गुलामीचा लढा सुरुवात झाला. हा जो कॅनव्हास आहे, हा कॅनव्हास पूर्वी टिळक लिहित होते, मुखर्जी लिहित होते, देशपांडे लिहित होते. आता लिहिणारी नवीन माणसं उभी राहिली. तो कांबळे उभा राहिला, सावंत उभा राहिला, पाटील उभा राहिला, देशमुख उभा राहिला, गावंडे उभा राहिला आणि तो आता ह्या कॅनव्हासवरती लिहायला लागला. अशी असणारी परिस्थिती आहे. नेतृत्वातला बदल झाला. सामाजिक बदल झाला, राजकीय बदल झाला. आज त्याच सामाजिक आणि राजकीय बदलाला पुन्हा उलथवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय हे आपण लक्षात घ्या. पुन्हा उलथवण्याचं कामकाज चाललंय आणि म्हणून RSS BJPचा पहिला कार्यक्रम काय असेल तर या देशातलं आणि संविधान बदलणार. इथला तेली आहे, तांबोली आहे, कुंडी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, परीड आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये एका पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी होती का? शिवाजी महाराजाचा काळखंड सोडला तर उरलेल्या कालावधीमध्ये जातीने दिलेला व्यवसाय हाच एक व्यवसाय राहिला होता आणि याच व्यवसायाला जर कोणी गाडला असेल, नवा व्यवसाय जर उभा केला असेल तर इथे या दोन महापुरुषांनी केला हे आपण असं लक्षात घ्या. हा इतिहास विसरून या ठिकाणी चालणार नाही. हा इतिहास विसरून चालणार नाही. आज पुन्हा आपण बघत असाल की सगळंच कंत्राटीकरण चाललेलं आहे. मी आज त्याच्यावरती बोलणार नाही. 5 तारखेला मी त्याच्यावरती बोलतो. मी असं म्हणतो मग मुख्यमंत्रीपद सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरती द्या. डिग्री म्हणजे शिक्षण नाही. डिग्री म्हणजे व्हाईट कॉलर नोकरी काढण्याची लायसन्स, एवढंच फक्त मानतो. त्याच्या पलीकडे मी काहीच मानत नाही. डिग्री म्हणजे बुद्धी, डिग्री म्हणजे बुद्धी असं जर तुमच्या लक्षात आलं असतं तर नोकरीमध्ये सुद्धा चातुर्य वर्णन आलं हे आपल्याला लक्षात आलं असतं. नोकऱ्यांमध्ये सुद्धा चातुर्य वर्णन आले. ते म्हणजे चातुर्य वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय हा सुरक्षित, उरलेले असणारे सगळे असुरक्षित. नोकऱ्यांमध्ये सुद्धा आपण बघितला IAS अधिकारी
अधिकाऱ्याची जेवढी पोस्ट आहे तेवढी सुरक्षित, उरलेला क्लार्क हा असुरक्षित आहे की नाही? चातुर्यवरनं बुद्धी असती, डिग्रीतून बुद्धी आली असती ते हे तुमच्या लक्षात आलं असतं. परंतु आम्ही विचारच करायला तयार नाहीत. मुसलमान जसं म्हणतो ना इस्लाम पे खतरा आया, तशा रीतीने आता हिंदू सुद्धा बोंबला लागलाय की हिंदू धर्मावरती खतरा आलाय. आणि आता ज्यावेळेस सगळ्या नोकऱ्या कॉन्ट्रॅक्टवरती द्यायच्या चालल्या त्यावेळेस आम्ही म्हणतो आता आमचं काय होणार? विधानसभा आणि लोकसभा हा आपल्या हाताच्या आणि पोटाचा प्रश्न सोडवण्याची जागा. या देशाला सुरक्षित करणारी व्यवस्था. मंदिरांमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस मनशांतीसाठी जातो, त्याच्या पलीकडे असणारं जात नाही. त्या मंदिरातून सुद्धा पोट भरतं नाही असं नाही, नाही असं नाही. मंदिरातल्या दानावरचा मला एखाद्या असणाऱ्या गुरवाने सांगावं, एखाद्या लोहाराने सांगावं, एखाद्या माळ्याने सांगावं, एखाद्या धनगरनी सांगावं की त्या देवळातली तिजोरी जी आहे त्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे म्हणून त्यांनी सांगावं. ही तिजोरीची चावी आहे कोणाकडे? ही तिजोरीची चावी आहे कोणाकडे? प्रश्न आहे की ही तिजोरीची चावी आपल्या हातात घ्यायची की न घ्यायची? ओबीसीच्या विद्यार्थ्याला एकदा असणारा स्कॉलरशिप देण्याचा प्रश्न होता. याच मातीमधले विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. प्रकाशराव फार खर्च लागेल, म्हटलं लागू द्या, आपण देऊन टाकू ओबीसीला स्कॉलरशिप. मला म्हटलं किती खर्च येईल? म्हटलं फार फार तर म्हटलं 800 ते 900 कोटी येईल खर्च. त्याच्यावरती मला वाटत नाही स्कॉलरशिप द्यायला. जेवढी SC आणि STला स्कॉलरशिप मिळते तेवढ्या ओबीसीच्या विद्यार्थ्याला द्यायची असेल तर 800-900 कोटीचा असणारा येईल बजेट. आणायचे कुठून? म्हटलं मंदिरातून. ते म्हटलं मंदिरातून. म्हटलं होय, कुठल्या मंदिरातून? म्हटलं साईबाबा ट्रस्टला फोन लावा, शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टला फोन लावा. म्हटलं ते सरकारी आहे. आणि त्याला म्हणा तू 500 कोटी आम्हाला देतो की न देतो. विलासरावनी लावला फोन, का त्यानं स्कॉलरशिप द्यायची होती. त्यांनी फोन लावला. ते म्हटले 500 कोटी तुम्ही असताना आम्हाला दान देऊ शकता का शासनाला? ते म्हटलं आम्ही सहज देऊ शकतो. म्हटलं विलासरावनं विचारलं, म्हटलं दुसरा प्रश्न विचारा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत? ते म्हटलं आपल्याला काय? म्हटलं पुढच्या वेळेस कधी मागायची वेळ आली तर आपल्याला तयार राहिलं पाहिजे. का त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वंचितचे असणारे 2
मंत्री होते, त्यांनी विचारलं की तुमच्या अकाउंटमध्ये सध्या निधी किती आहे? ते म्हटले 12,000 कोटी आमच्याकडे पडलेत. साईबाबा ट्रस्टचे 500 कोटी दिले. ती 2 वर्ष असणारी स्कॉलरशिप मिळाली, पण नंतर पुन्हा बंद झाली. इथे नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज अनेक तरुण पिढी ही पारावरती बसते आणि स्वतःचं असणारं आयुष्य बर्बाद करते, अशी असणारी परिस्थिती आहे. खिल्लारीच्या भूकंपाच्या निमित्ताने शरद पवार येऊन गेले की नाही? स्वतःच उदो करून घेतला. शरद पवार, तुम्हाला एक आठवण करून देतो. तुम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलात आणि मी 12 वाजता पोहोचलो निळूभाऊ फुले आणि रामनगरकरांबरोबर. भूकंप झाला रात्री आणि आम्ही डोळ्यांनी बघितलं होतं. त्यावेळेस रात्रीच्या 2 वाजल्यापासून इथले डॉक्टर, इथले वकील, प्राध्यापक आणि लातूरचा विद्यार्थी, त्याच्या घरामधनं जी काही चादर होती तो चादर घेऊन 20 किलोमीटर खिल्लारी आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पळाला. जेवढ्यांना मेडिकलची गरज होती, स्ट्रेचर नव्हतं, त्या चादरीचे असणारे 4 कोणे 4 जणांनी पकडलेले असायचे आणि तिकडनं पळत तो असणारा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी घेऊन आला. शरद पवार, आपण ते विसरलात? ती पिढी आजही जिवंत आहे. न्याय द्यायचा होता, ते त्यांना न्याय द्यायचा होता. त्यांचं असणारं कौतुक करायचं होतं, त्या विद्यार्थ्यांचं, त्या प्राध्यापकांचं, त्या वकिलांचं, की त्यांनी रात्र बसून तिथे असणाऱ्या सोयी केली. मला माहिती आहे, निळूभाऊ आणि रामनगरकर 4 दिवस तिथं थांबले होते. त्यांना डॉक्टरांनी एकच काम दिलं होतं. इथल्या डॉक्टरांनी त्यांना एकच काम दिलं होतं आणि ते म्हटले होते, तुम्ही जर हे काम केलं तर आमचं 90% काम संपलं असेल त्या ठिकाणी आम्ही संपू. आणि ते म्हणजे लोकांना तुम्ही रडवा. कसं रडवायचं हे आम्हाला माहित नाही. जो जगलाय, चांगलाय, तो शॉक मध्ये गेलेला आहे. त्याची बोलती बंद झालेली आहे. आणि याला जर तुम्ही रडवू शकलात तर याला दुःख विसरायचं एक साधन तुम्ही त्याला असं देणार आहात. नाही, एका बाजूला ज्याचे हातपाय फ्रॅक्चर झालेले, याला जगलेला आहे, चांगला आहे, बोलता येत नाही, शॉक मध्ये गेलेला आहे, त्याला शॉक मध्ये काढण्याचं कामकाज आमचं होणार. तर मार्केटिंग काय केलं? आपण असणाऱ्या आईबापाचं काम करतोच, नाही असं नाही. तर पोरगी चप्पल घालताना
त्याचं मार्केटिंग झालं अशी असणारी परिस्थिती आहे आणि खिल्लारीचं हे मोठं काम आहे असं म्हणून सांगण्यात आलं. मित्रो, हा मार्केटिंगचा जमाना आता सुरुवात झालाय. हा मार्केटिंगचा जमाना सुरुवात झालाय. हा आता लोकांचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि म्हणून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. मी टोपी घातली आहे म्हणून असा एक SMS आला. आता कोणी पाठवला मला माहित नाही का त्याचा नंबरच माझ्याकडे आहे. ती टोपी काढा. आता मी तेव्हाही मला लोक म्हणायचे तुम्ही जरा व्यवस्थित केस करा. अरे मी म्हटलं माझे केसच कुरळे आहेत तर त्याला करू काय मी. आणि आता टोपी घातली तर टोपी काढा. याचं कारण पाठवणारा मला माहिती आहे इथं असणारा सनातनी असला पाहिजे तो. म्हणजे आपण आता एकमेकांचा पेराव जो आहे तो पेराव सुद्धा वादात होत चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे जे सहजरित्याने स्वीकारलं जात होतं, जे सहजरित्याने स्वीकारलं जात होतं ते आता असणारा वादातीत केल्या जातं हे आपण लक्षात घ्या. माझ्या मनात आलं की त्याला उत्तर द्यावं. मी टोपीत काढतो, पण मी टोपीत काढली तर 10 जणांना नोकऱ्या लागणार आहेत का तेवढं फक्त मला सांग. त्या 10 जणांना नोकऱ्या लागत असतील तर टोपी काढायला मी तयार आहे. त्याच्यामध्ये काही आहे. मला असणारा चिंता नाही. जगभर पाकिस्तान भीक मागत बसलेला आहे, पण त्याला कोण भीक द्यायला तयार नाही. पण समोरून गोळे येऊन इथला मेजर मरतोय, कर्नल मरतोय, या 56 इंचाच्या छाती नाही. आज जर इंदिरा गांधी असती ना, तिने जसा बांगलादेश वेगळा काळ केला तसं तिने पाकिस्तानचे 5 तुकडे करून मोकळे झाली असते. पण दम पाहिजे, हिम्मत पाहिजे. आता या गाठ्या खाणाऱ्याकडे काय हिम्मत येणार आहे? नुसतं माझी छाती 56 इंचाची म्हणून चालत नाही. राजकारणामध्ये बैलाचं शिंग पकडावं लागतं आणि त्या बैलाला दाखवावं लागतं की माझ्यात ताकद जास्त आहे, मी तुला खेचून घेऊन जाऊ शकतो. आता हे पाकिस्तान सारख्या बैलाबरोबर लढू शकत नाही तर काय लढणार आहे? मला आर्मीचे लोक भेटतात, ते म्हणतात प्रकाश एकदम मोकळं सोडू द्या, मग बघा आम्ही काय करतो. मी त्यांना म्हटलं अरे हे सोडणार नाही, तुम्हाला काळजी करून. ते म्हटलं सगळ्यात वांद तेच आहे ना आमचं.
आणि म्हणून इथला असणाऱ्या सनातन्यांना माझं असणारं आव्हान आहे, धर्म हा बुडत नाही. माणसं कुठला धर्म पाळायचा हा असणारा बदलत राहतात. हा त्याचा स्वभावाचा भाग आहे, त्याचा अधिकाराचा भाग आहे, त्याच्या बुद्धीचा भाग आहे. तुम्ही जे लोकांना गुलाम करायला बघताय, तुम्ही असणारे जे गुलाम करायला बघताय, आता माणूस गुलाम व्हायला तयार नाही एवढं आपलं लक्षात घ्या. तो गुलाम राहणार नाही. मी काँग्रेसवाल्यांनाही सांगतोय, अरे बाबा त्या राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा जरा. तो एका बाजूला असणारा अडाणीच्या विरोधात आंदोलन करतोय, चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्याबरोबर राजकीय युती करण्याचं म्हणतो शरद पवार एनसीपी, तो असणारा अडाणीच्या मांडीवरती जाऊन बसलाय. आता एका म्यानात दोन तलवारी बसणार का? एकच तलवार बसावी लागेल, म्हणजे कुठची बसवायची याचा निर्णय करावा लागतो. आता असणारा निर्णय करण्याची ताकद नसेल, निर्णय करण्याची ताकद नसेल, निर्णय करण्याची ताकद नसेल, मग ह्या देशाचं नेतृत्व तुम्ही करणार कसं? तेव्हा काँग्रेसवाल्यांना मी म्हणत असतो की राहुल गांधीला म्हणा, एक प्रश्न उपस्थित केला, त्याच्या विरोधात जो गेला त्याला म्हणा माझे संबंध याच्याशी तुटले, तर निर्णय घेण्याची क्षमता आहे. निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर इथे मोदी सारखा चालाक माणूस हा वेगवेगळी नावं देऊन बदनाम केल्याशिवाय राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण पाहत असाल तर दंगलीचं कारण शोधल्या जाते. दंगलीची कारणं होऊ शकतात हे आपण लक्षात घ्या. माझ्यानंतर एका इतिहासकाराने असं विधान केलं की औरंगजेबाच्या सैनिकामध्ये 50% सरदार जे होते ते सगळे हिंदू होते. पन्नास टक्के जे सरदार होते ते सगळे हिंदू होते. बीजेपी RSS वाल्यांना आव्हान करतो की त्याला कधी उत्तर तर द्या. मी त्यांना फोन केला आणि नेमाडेंना विचारलं की तुम्हाला असणारा कोण होते म्हणून, यांनी माझ्या समोर तर यावं. आणि आता त्यांचं राज्य जे होतं ते होतं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने राज्य चालवलं. आपल्याला कशा रीतीने राज्य चालवायचं याचा विचार केला पाहिजे. तर याचा विचार न करता इतिहासामध्ये काय घडलं त्याच्यावरनं दंगली या देशामध्ये घडवण्याचा भाग चालला हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून इथे थांबणार नाही परिस्थिती. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी
जी जुनी व्यवस्था उखडून टाकली, तिचा लवलेशही ठेवला नाही. त्याच क्रूरतेने मी असं म्हणेन आणि तेवढ्याच ताकदीने RSS BJPच्या लक्षात आलंय की ही आपली शेवटची संधी आहे. 2024 ही शेवटची संधी आहे. महात्मा फुले पासून बाबासाहेबांपर्यंत जो बदल घडवला त्याला आपण उलटवून टाकलं नाही तर यापुढे आपल्याला उलटवता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी परिस्थिती बेकाबू होऊ शकते हे लक्षात घ्या. दंगली होतील, गोध्रा मणिपूर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं. पण RSSला मी असायला सांगू इच्छितो की तुमची हत्यारं कुठं कुठं आहे त्याची फक्त मला यादी जाहीर करायला सांगू नका. तुम्ही कारवाई करण्याच्या अगोदर ती हत्यारं पोलिसाच्या ताब्यामध्ये असतील आणि लोकांच्याही ताब्यामध्ये असतील हे लक्षात घ्या. मध्यंतरी मी जेव्हा आरोप केला की तुम्ही असताना सशस्त्र पूजा का करता याचा खुलासा करा. तुमचा पोलिसावरती विश्वास नाही का? तुमचा मिलिटरीवरती विश्वास नाही का? तुमचा BSF वरती विश्वास नाही का? याचा खुलासा करा. मोहन भागवत, तुमच्याकडे AK-47 आहे याची मला कल्पना आहे. आता तुम्ही असणारं नरेंद्र मोदी, मोहन भागवत या आता दोघांचीच नावं घेतोय. इंटरनेटवरती ओपन करा सशस्त्र पूजा म्हणून, तुम्हाला ते पूजा करताना दिसतील. पण त्याच्या खाली अशी मोठी लाईन मारलेली आहे की हे फेक फोटोज आहेत, म्हणजे हे खोटं फोटो आहेत म्हणून त्याच्यावरती रेघ मारलेली आहे. तुम्ही फोटोवरती रेघ जरी मारली तरी तुमच्या हातामध्ये ताट आहे ती दिसते, तुम्ही शस्त्राच्या समोर आहात ही त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून ही शस्त्र कशासाठी याचा खुलासा तर करा. तुम्हाला कोणाशी युद्ध करायचं? तुम्हाला युद्ध कोणाशी करायचंय? संघाचे जेवढे असणारे सदस्य आहेत की ज्यांना शस्त्राची ट्रेनिंग दिलेली आहे, ही सभा तुम्हाला असणारा पूर्ण परमिशन देते, पूर्ण परमिशन देते की जा पाकिस्तानमध्ये घुसान जे काही करायचं असेल ते करा. पण हिंमत नाही, हिंमत नाही. मग नेमकं शस्त्र कोणासाठी आहेत? आणि म्हणून दिवाळीनंतर ही ते कत्तल की रात झाली तरी आश्चर्य मानण्यामध्ये हरकत नाही, कारण त्याच निमित्ताने
आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकायच्या. 70 वर्षामध्ये इथे असणारा सत्ता बदलली. या पक्षाकडून त्या पक्षाकडे असणारी सत्ता गेली. पण कधीही लोकांना भीती वाटली नाही आणि राजकर्त्यांनी कधी शंका व्यक्त केली नाही. आज पहिल्यांदा जसं दिल्लीमध्ये एक अदू असणारा मुस्लिम भूक लागली म्हणून मंदिरातून प्रसाद घेऊन खायला लागला, त्याला मारलं, बडवलं. का तर मंदिरातला प्रसाद घेऊन त्यांनी खातला म्हणून होऊ शकतं. त्याच्यावरती थोडी असं लिहिलंय की सिखांनी खातला पाहिजे, हा असणारा ख्रिश्चनांनी खातला पाहिजे, हा असणारा हिंदूने खातला पाहिजे, हा बौद्धाने खातला पाहिजे, हा मुसलमानाने खातला पाहिजे, असं आहे नाही. पण आता असणारं स्टॅम्पिंग चाललेलं आहे. या सर्व स्टॅम्पिंगच्या परिस्थितीमध्ये आपण असं एक लक्षात घ्या की इथे मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे. मी इथल्या असणाऱ्या सनातन धर्माचे प्रचारक जे आहेत त्यांना असणारा विचारतो, मागच्या 1.25 वर्षामध्ये 1,13,000 हा माझा आकडा नाही, ज्या सनातन धर्माने मोदीला आणि RSSला सत्तेवरती बसवलं, हिंदूंचं सरकार, हिंदूंचं संरक्षण करणारे असे म्हणणारे जे आहेत त्यांचे आकडे आहेत की 1,13,000. तो मग दलित हिंदू नाही, तो आदिवासी नाही, तो शूद्र हिंदू नाही, तो OBC हिंदू नाही, तर इथला सवर्ण हिंदू यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि या देशातून निघून गेला, परदेशामध्ये गेला. मी या सनातन हिंदूवाल्यांना विचारतोय, तुम्ही मुसलमान बदमाश आहात म्हणून या ठिकाणी सांगताय, मान्य आहे मला की मुसलमान इथला बदमाश आहे, पण सत्तेमध्ये बसलेला त्याच्यापेक्षा बदमाश आहे हे तरी कबूल करा. की सत्तेमध्ये बसलेल्या मुसलमानाच्या ब्लॅकमेलिंगमुळे सवर्ण समाजातला 1,13,000 मागच्या 1.25 महिन्यामध्ये भारतीय नागरिकत्व सोडून तो परदेशी गेलेला. याच्याबद्दल कुठलं वर्तमानपत्र चर्चा करत नाही. TV वाल्यांना तर वेळच नाही आहे. त्यांचा प्राईम टाइम कशासाठी आहे, तर यांनी घुस का मारली आणि त्यांनी डुक्कर का मारलं ह्याच्यावरती चाललेला आहे. पण 1,13,000 मागच्या 1.25 महिन्यामध्ये भारत नागरिकत्व सोडून गेला, हा असणारा चिंतेचा विषय नाही. दुर्दैवाने या सनातनवाद्यांना माझं म्हणणं असं आहे, आपलं भांडण चालत राहील, याच्याबद्दल काही हरकत नाही, वादविवाद हे चालत राहतील,
पण तुम्हाला या देशातला माणूस सोडून जातोय त्याची चिंतेची बाब वाटत. याच सनातनांना ज्यावेळेस आम्ही विचारलं की तुमच्या असणाऱ्या सनातनामध्ये, जुन्या सनातनामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता होती, आता नवा तुम्ही सनातन धर्म मानायला लागलाय, तर त्याच्यामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता आहे का ते सांगा. तर ते आम्हाला शहाणपणा शिकवायला लागले. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू. अरे म्हटलं, तुमचं आमचं करायला अजून देशाची फाळणी झाली नाही ना रे राजा. आपण काय बोलतो, काय करतो, ह्याच्यातून काय परिणाम होतो हे तरी लक्षात घ्या. नाही तर उचलली जीभ लावली टाळ्याला, तशा पद्धतीने आहे मोबाईल म्हणून लिहित जायचं. मित्रो, युती व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. परंतु इथे कोणाकोणाच्या हातून ॲक्सिडेंट झाले त्यांनी हात वरती करावा. जेलमध्ये गेलास की पोलिसाला त्यांनी आपलं म्हटलं रफा दफा करा, मोकळं व्हा, मी त्याची सगळी काळजी करतो. राजकारणामधला सुद्धा मोदी आता तसंच करतोय. तुम्ही युती करायला लागलात, तो काय म्हणतो, त्यारचा दरवाजा उघडा आहे, लातूरच्या जेलचा दरवाजा उघडा आहे. आता तिथे जायचं आहे की बाहेर थांबायचं आहे सांगा. तू म्हणतो बाहेर थांबायचं, मग बाहेर थांबायचं ना, मी एकटाच थांब, दुसरं कोणाला घेऊन थांबू नको. आता अशी जर मोदींनी भूमिका घेतली असेल आणि यांच्याकडे लालू यादव सारखा कलेजा नसेल, तो म्हटला तुम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे टाका, मी इथेही जगणार आणि जेलमध्ये टाकणार, पण तुमची वाट लावणार. कलेजा लालू सारखा नाही ना. यांना असं वाटतं की जेलमध्ये गेलो की आपली बेआबरू झाली. मग आपल्या बेआबरूपासून थांबवायचं असेल, बेआबरू होण्यापासून थांबवायचं असेल, तर मी एवढं मोदीचं माना की आपण एकटंच राहू, कोणाला बरोबर घ्यायचं नाही. आणि म्हणून इलेक्शन होता होता काय काय घडेल हे सांगता येणार नाही. कदाचित युती होऊ शकते आणि कदाचित होऊ शकत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण बाजी आपल्या हातामध्ये आहे एवढं लक्षात घ्या. बाजी जी आहे ती आपल्या हातामध्ये आहे. मी जरी माझ्या हातामध्ये असं म्हटलं तुमच्या हाताची सुद्धा गरज आहे एवढं लक्षात घ्या. नाही तर मी उत्तरेकडे आणि तुम्ही दक्षिणेकडे. मग बाजी जिंकणार कशी? मी उत्तरेकडे तर तुम्ही उत्तरेकडे असला पाहिजे, तरच बाजी जिंकू, नाही तर जिंकणार नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की आपला असणारा एक उद्देश, की RSS BJP हा इतिहास बदलायला मागते, संविधान बदलायला मागते. मध्ये मध्ये असणारा मोहन भागवताला झटका येतो, नाही नाही आम्ही संविधानवादी आहोत. कधी कधी त्याला झटका येतो, तो असणारा मशिदीमध्ये जातो, नमाज पडायला सुद्धा जातो. पण हा सगळा देखावा आहे हे आपण लक्षात घ्या. हा सगळा देखावा आहे, फसवणारा देखावा आहे. आणि म्हणून या फसव्या देखाव्याबरोबर
या फसव्या देखाव्याबरोबर आपल्याला फसायचं नाही हे लक्षात घ्या. आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर शेवटपर्यंत राहिलात. उद्या वल्गना फार होतील. अशोक चव्हाण म्हणायला सुरुवात होईल की हे बी टीम. मी अशोक चव्हाणांना म्हटलं एकदा काढू का म्हटलं होतं सगळं भानगड बाहेर. त्या पृथ्वीराज बाबालाही म्हटलं जाऊ दे ना प्रकाशराव, राजकारण आहे आपलं. अरे म्हटलं राजकारण आहे ते राजकारण म्हटलं गजकारण करून घेऊ नका. म्हटलं आम्ही फकीर आहोत. आम्ही म्हटलं फकीर आहोत. मोदीने 12 एजन्स्या लावल्या की माझी आखी प्रॉपर्टी शोधायला. मी त्या एका अधिकाऱ्याला म्हटलं माझ्या आज्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे की मला नवीन कमवण्याची गरजच नाही. त्या म्हटलं शोधणार काय. तर तू म्हणाला प्रकाशराव शोधायला सांगितलं ना आम्हाला शोधावं लागतं. म्हटलं शोध. म्हटलं तुला जेवण घालणार नाही, तुला मला जेवण घालावं लागेल एवढं लक्षात घे, कारण का माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा हे जे काँग्रेसवाले जे आहेत त्या काँग्रेसवाल्यांना सांगतो तुम्ही माझ्याबरोबर जर बसलात तर तिहार जेलला जाण्याची गरज बसणार नाही. पण माझ्याबरोबर बसला नाहीत तर मोदी तुम्हाला तिहारमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. का मोदीला अंगावरती घेण्याची तुमची ताकद नाही. मोदीची अंडी पिल्ली सुद्धा मला माहिती आहेत, नवीन नाहीत. का ज्याला सत्तेवरती जायचं आहे त्याला भानगडी कराव्याच लागतात. ज्याला सत्तेवरती जायचं नसतं त्याला काहीच भानगडी कराव्या लागत नाहीत. त्या मोदी जाताना सुद्धा भानगडी करूनच गेलेला एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना बऱ्या बोलांना आम्ही सांगतोय तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, तुम्ही नाही आलात तर तुम्हाला सोडून आम्ही मोदीला पंतप्रधान होऊ देणार नाही एवढं लक्षात घ्या. जय भीम जय भारत. बाळासाहेब आंबेडकरांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्राध्यापक चक्षुपाल कांबळे सर करतील. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा जय असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. जय असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. जय असो. वंचित बहुजन आघाडीचा. जय असो. वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो. लातूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीद्वारा आयोजित परिवर्तन महासभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लागलेले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या सभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले मौलाना निजामुद्दीन कासमी, यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश पदाधिकारी, मराठवाडा पदाधिकारी, लातूर जिल्हा